मातृवंदना योजनेतील कर्मचारी यांचे नागपूरच्या संविधान चौकामध्ये गेल्या 17 एप्रिल 2026 पासून कुटुंबासह आमरण उपोषण सुरू आहे। आपल्यासोबत उपोषण करते आहे, काय सांगू शकाल या उपोषणाबद्दल? आपण या संविधान चौकामध्ये उपोषणासाठी बसलेले आहात। सर, आम्ही ह्या उपोषणासाठी बसलेलो आहोत कारण आमच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत। ह्या उपोषणाचे मेन सूत्रधार म्हणून आमच्या रज्जू परिपगार मॅडम आहेत। त्यांनी ह्या उपोषणाची सुरुवात केलेली आहे। 17 मे पासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती। 18 तारखेला त्यांनी पत्रकार परिषद घेतलेलं होतं आणि 19ला सुट्टी असल्या तारखे म्हणून 20 तारखेपासून जिल्हा परिषदच्या आवारामध्ये बसून त्यांनी पूर्ण अन्न त्याग केलेला आहे। 20 तारखेपासून त्यांनी कुठलेही अन्न घेतलेलं नाही आहे। त्यांच्या ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांचे कुटुंब सहभागी आहेत। त्यांचे मिस्टर त्यांच्या सोबत आहेत। त्यांची आई आहे गीता परिपगार, त्यांचं वय 78 वर्ष आहे। त्यासोबत त्यांचे वडील आहेत टिकारामजी परिपगार, त्यांची वय 83 वय आहे आणि त्यांची मुलगी आहे 11 वर्षाची। त्या पण ह्या उपोषणामध्ये सामील आहेत आणि त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या की त्यांच्या जे प्रशासकीय अधिकारी आहेत, ज्या जिल्हा परिषद नागपूर जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये त्या काम करत आहेत, तिथपासून त्यांच्यावर थोडंसं मानसिक शोषण होत आलेलं होतं। त्यांना त्या त्रासाला, त्यांच्या निवेदनाला वैतागून त्यांनी हा शेवटचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। बरेचदा त्यांनी सुरुवातच त्यांनी आपल्या आरोग्य विभागामध्ये केली की तिथून त्यांना न्याय मिळाला पाहिजे। शेवटचा निर्णय घेण्याचं कारण काय आहे? शेवटचा निर्णय घेण्याचं कारण हे आहे की प्रशासनाकडून नेहमी वारंवार आश्वासने दिली जात होती की आम्ही तुमचं काम करणार, आम्ही तुमचं काम करणार, पत्र देणार, आश्वासने देणार, पण 6 महिने उलटून गेले सर, अजून न्याय मिळालेला नाही। आम्ही न्यायालयाकडे दाद मागलेली होती। खूप 1 वर्ष अगोदरपासून आम्ही उच्च न्यायालयामध्ये कोर्ट केस टाकलेली होती। त्याच्यानंतर ज्यावेळेस म्हणजे कार्यालयाने न्याय देण्यासाठी कोर्ट केस आम्ही दाखल केली। कोर्ट केस दाखल केल्याच्या नंतर न्यायालयाने आम्हाला सांगितले की तुम्ही आरोग्य विभागामध्येच राहणार, तुम्हाला आरोग्य विभागातून कुणीही हलवणार नाही असं त्यांना सांगितलं। असं सुद्धा त्यांच्या आरोग्य विभागाने त्यांची नियुक्ती बालकल्याणकडे वळवलेली होती। त्यांनी जो स्टे ऑर्डर कोर्टाने दिलेला होता त्या स्टे ऑर्डरला त्यांनी अमान्य केलेला होता आणि त्यांना बालकल्याणकडे त्यांनी स्वतःहूनच वर्त केलं। एकतर आमची जी नियुक्ती होती राज्य कुटुंब कल्याण पुणे यांच्याकडून नियुक्ती झालेली होती। जेही आमच्या संदर्भात निर्णय घेतलेले जात होते हे राज्य कुटुंब कल्याण निर्णय घेतलेले होते। त्यांनी शेवटचा जो आदेश दिला होता माहे एप्रिल 2025 ते सप्टेंबर 2025 पर्यंत शेवटची ऑर्डर मिळाली होती। त्या ऑर्डरमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की योजना ही आम्ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही आम्ही बालकल्याणकडे वरती करत आहोत मॅनपॉवर सहित। म्हणजे त्यांचं असं म्हणणं नव्हतं की त्यांनी बालकल्याण कार्यालयामध्ये जॉईन व्हावं। त्यांनी म्हटलं होतं की तुमची जी कोर्ट केस चालू आहे त्या कोर्ट केसचे आदेश जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही सर्वस्वी तुम्ही निर्धारित आहात की तुम्ही त्या विभागाकडे जॉईन होता की नाही, असं त्या याच्यामध्ये आम्हाला माहित झालेलं होतं। जसं ते पत्र आम्हाला मिळालं तेव्हा आम्ही कोर्टाचं स्टे ऑर्डर घेतलेलं होतं। स्टे ऑर्डर घेतल्यानंतर कोर्ट म्हणालं होतं की तुम्ही त्या विभागामध्ये त्यांना जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागातच ठेवा, दुसऱ्या विभागाकडे हस्तांतरित करायचं नाही। पण हे नागपूर जिल्हा परिषद कार्यालयाने त्यांनी तो स्टे ऑर्डर न ऐकता त्यांची नियुक्ती डायरेक्ट बालकल्याणकडे त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं होतं। स्टे ऑर्डर असल्यामुळे त्यांनी बालकल्याण विभागाला जॉईन केलेलं नव्हतं आणि त्यांना वारंवार तिथून म्हटलं जात होतं की तुम्ही दुसऱ्या विभागाला जॉईन करा, जे की आम्हाला त्या विभागाला जॉईन होतं व्हायचं कारण राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत त्यांना आतापर्यंत एकूण 20 वर्ष झाली आहे। 20 वर्ष त्यांनी आरोग्य विभागाला सेवा दिल्यानंतर ही मानसिकता राहणार नाही की त्यांनी दुसऱ्या विभागाला जाऊन कार्यरत व्हावं, कारण दुसऱ्या विभागामध्ये जर गेलं तर तिथे आमचं कुठलंच भवितव्य नव्हतं। कारण त्या विभागाने डायरेक्ट म्हटलं होतं की आम्ही हा कर्मचाऱ्यांना घेणार नाही आणि घेतलं तर आम्ही आउटसोर्सिंग पद्धतीने घेणार, तर आम्ही हा कसा निर्णय घ्या। न्यायालयाकडे आमची जेव्हा केस चालू होती तर विभागाने थांबायला पाहिजे होतं, त्यांनी ऑर्डर ऐकायला पाहिजे होती। जेव्हा आम्हाला राज्य सरकार किंवा राज्य कुटुंब कल्याण म्हणतो की तुम्ही ऑफिसमध्ये आहात तर मग जिल्हा कार्यालयाला हा काही निर्णय द्यायचा नव्हता की तुम्ही दुसऱ्या डिपार्टमेंटला जा, आमचं तेच होतं। कोर्टचं उल्लंघन झालेलं आहे असं वाटते का आपल्याला यामध्ये? हा सर, कोर्टाच्या न्यायाचं उल्लंघन सुरुवातीपासून झालं। जेव्हा कोर्ट स्टे देत आहे तुम्हाला की तुम्ही त्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विभागात करू नका, तुम्हाला स्टे देण्यात येत आहे, तेव्हा ते असून सुद्धा जर त्यांना कार्यमुक्त करण्यात येत आहे तर मग हे कोर्टाचं उल्लंघनच झालं ना, ते उल्लंघनच झालं। शेवटचा आम्हाला कोर्टाचा शेवटचा टप्पा मिळालेला होता
16 डिसेंबर 2025 मध्ये की कोर्टाने उच्च न्यायालय शेवटचा आदेश आम्हाला दिला की ज्या काही आमच्या मागण्या होत्या आरोग्य विभागाअंतर्गत की आम्हाला आरोग्य विभागामध्ये जे आमचे क्लेम होते त्याच्यानुसार तुम्ही आदेश द्यावे हे राज्य शासनाला कोर्टाने सांगितलं होतं. 4 महिन्याचा कालावधी दिला होता. 4 महिने उलटून गेले तरी शासनाने आम्हाला काहीच निर्णय दिलेला नाही. म्हणजे ऐकून आम्ही ऑक्टोबर महिन्यापासून म्हणजे शेवटचा निर्णय सप्टेंबरला समजतो. ऑक्टोबर महिन्यासाठी आम्ही आरोग्य विभागातच आहोत पण आरोग्य विभागाने ना आमच्या पगाराची बद्दल त्यांनी विचार केलं ना आमच्या आदेशाचा विचार केलं. म्हणजे ही आमचा मानसिक जी शोषण होत आहे ते आमच्या सोबत आमच्या फॅमिलीचा पण मानसिक शोषण होत आहे. म्हणून ज्या मॅडम आहे राजू पगार यांनी हा शेवटचा टप्पा घेतला की 6 ते 7 महिने झाले हे ना आमच्या पगाराबद्दल म्हणत आहे ना आम्हाला न्यायालय देऊन राहिला पण न्यायालयानेही प्रशासन विभाग त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे. तर मग याच्या पुढे काय? ऑफिस मधून पत्र निघाला होता आमच्या आयुक्त कार्यालयातून की डिसेंबर महिन्यात त्यांनी काढलेलं होतं पत्र 16 की 17 डिसेंबर महिन्यामध्ये की जे कोणी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत जे काही आमचे कार्यक्रम सहाय्यक आणि समन्वय आहे यांचे आम्ही समायोजन राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ज्या काही रिक्त पदे आहे त्या रिक्त पदावर आम्ही समायोजन करतो याची त्यांनी माहिती मागितली होती. जेव्हा आयुक्त ही माहिती घेत आहे याचा अर्थच असा होतो की अजूनही आम्ही आरोग्य विभागातच आहोत ना दुसऱ्या डिपार्टमेंटकडे गेलं. पण इथं जिल्हा कार्यालय म्हणतात की ते नाही आम्ही त्यांना बाल कल्याणकडे वरती केलो. जर बाल कल्याणकडे वरती केलं तर मग आरोग्य स्तरावरून एवढ्या जे लेटर येतात किंवा जी माहिती येते ती नाही यायला पाहिजे होती. आम्हाला वरच्या आरोग्य विभागातून असं म्हटलं जात होतं की तुम्ही आरोग्यातच आहात आम्ही तुम्हाला अजून कार्यमुक्त केलेलं नाही. कारण आमची नियुक्ती राष्ट्र कुटुंब कल्याण केली होती. आमची जी काही गाईडलाईन होती जी काही माहिती होती ती कुटुंब कल्याणकडून येत होती. त्यांनी आम्हाला जैसे थे ठेवलं तर जिल्हा कार्यालयाला काही नव्हतं की त्यांनी आम्हाला कार्यालयातून कार्यमुक्त करून बालकल्याणकडे वळतं करावं. शेवटचा निर्णय आला कार्यालयाचा 4 महिन्यात त्यांनी डिसिजन दिलेला नाही आहे. अजून आम्हाला प्रधान सचिव जे सेक्रेटरी आहेत ते आजही म्हणतात की आम्ही याच्यावर विचार करतो चर्चा करतो. मला प्रशासनाला विचार करायचा आहे की सर कधी विचार करणार कधी विचार. आपण नेहमी म्हणतो कोर्टाला की कोर्ट हा तारीख पे तारीख देत आहे आणि तो तारीख माणूस वयाच्या शेवटपर्यंत मरेपर्यंत त्या तारखेचा रिझल्ट लागत नाही. मग प्रशासन आम्हाला तेच म्हणतो का की आम्ही करणार. सर कधी करणार तुम्ही? जेव्हा तुम्ही आमचा अंत बघाल की आमचा शेवट बघाल की हे लोक मेलेले असणार किंवा स्वतःहून शासनाला प्रशासनाला वैतागून स्वतः आत्महत्या करणार तेव्हा ते आम्हाला निर्णय देणार. आम्ही सगळ्या जिल्ह्याचे कार्यक्रम सहाय्यक आणि जे आहेत कार्यक्रम समन्वय सर्व जिल्ह्याचे 48 लोक आहोत. सगळ्या ह्या मानसिकतेमध्ये ग्रासलेला आहोत. पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त छळ आमच्या ह्या रजू पगार मॅडमला यांनी स्वतःहून आमरण उपोषणाचा निर्णय घेतला. त्या बसल्या त्याला आम्ही समन्वयार्थ आम्ही सगळे कार्यक्रम सहाय्यक समन्वय आहोत की त्यांना आम्ही सलाम करतो ह्या गोष्टीसाठी की आमच्या वतीने त्या स्वतः लढा देऊन राहिलेला आहे. आज त्यांची जी जशी परिस्थिती ह्या सगळ्या जिल्ह्यातील लोकांची किंवा त्यांच्या फॅमिलीची जी परिस्थिती आहे प्रशासनाने लवकर ऐकावं लवकर निर्णय द्यावा लवकर मिटिंग घ्यावी. कृपया करून आमच्या मानसिकतेशी छळू नका सर. असा वेळ येऊ देऊ नका आमच्यावर की आज ते उपासमारीला आहेत. 48 कुटुंब ह्या विभागावर निवडीत आहे. त्या लोकांनी स्वतः आत्महत्या करू नये. त्यांनी तर तुम्हाला फक्त हा आधार दिला की मी करून दाखवतो. असं नको हो की त्यांनी तुम्हाला न सांगता घरात जाऊन आत्महत्या करावी. ही वेळ आहे सर. कारण तुम्ही समजा की एखाद्या व्यक्तीला 2 ते 3 महिने पगार नाही झाले त्यांच्यावर तो कुटुंब असतो. त्या कुटुंबामध्ये ते राहतात. ते कुटुंब कसं चालवायचं? किती लोक त्यांना पैसे देणार आहे? आणि सर आम्ही कॉन्ट्रॅक्ट म्हणजे मानधनावर असणारे कर्मचारी आहोत. आम्ही कितीदा त्या मानधनाची वाट पाहावी किती लोक आम्हाला पोचणार आहे आणि किती दिवस पोचणार आहे? तुम्ही एकदा आम्हाला निर्णय देतला असता सर. आमचे क्षुल्लक निवेदन आहे की आमचे 7 महिन्याचे पगार काढावे. उच्च न्यायालयाने वेळोवेळी जे आम्हाला न्याय दिलेला आहे त्या न्यायालयाला तुम्ही दाद द्यावी. तुम्ही मार्गदर्शन करावे. तुमच्या अंतर्गत आम्ही तुमच्यासाठी काम करतो. जेव्हा आमचे वरिष्ठ आम्हाला काम देतात तुम्ही जे काम करता तुमचे काम आम्ही वेळोवेळी करतो. तुम्हाला सहाय्य करतो. तुम्ही आमचे मायबाप आहात. तुम्ही आमच्यासाठी म्हणजे तुम्ही आम्हाला लेकरं म्हणून तुमचे मुलं म्हणून तुम्ही आम्हाला न्याय द्या. अशी वेळ आणू नका की सगळ्यांनी वेळोवेळी अशी वेळ 7 महिने झाले सर. 8, 9 महिने 10 महिने जर तुम्ही लावले तर प्रत्येक मला नाही वाटत की जे कार्यक्रम सहाय्यक आहे ते अशी उपोषणाचे लेटर देणार नाही. डायरेक्ट घरात जाऊन आत्महत्या करणार. तर हे आहेत उपोषण करते ज्या रजनी मॅडम आहेत. त्यांची परिस्थिती सुद्धा आपण बघू शकता ही खालावलेली आहे. त्यांचे आई वडील
सह सर्व कुटुंब या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहे. न्यायालयीन सुद्धा कारवाई झालेली आहे, परंतु यांना न्याय मिळत नाही आहे. त्यामुळे हे नागपूरच्या संविधान चौकामध्ये आमरण उपोषणासाठी बसलेले आहे. विदर्भ अर्पण न्यूज तर्फे रितेश सिंगारे, नागपूर.